नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायला हवं. बेटा, मी सुशांत, तुमचा फिजिक्स टीचर, स्वागत करतो या अमेझिंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव आहे फिजिक्स वाला. ओके. आज अभियान 2.0 या सिरीजमध्ये एक आपण नवीन चॅप्टर जे आहे ते अवगत करणार आहे आणि ज्याचं नाव आहे बेटा इलेक्ट्रिक करंट थ्रू दी कंडक्टर. है ना? म्हणजे खूप बेसिक चॅप्टर आहे, याच्यामध्ये काहीच नाही आहे. सिंपल तुम्हाला करंट म्हणजे काय, रेझिस्टन्स म्हणजे काय, ठीक आहे, स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हणजे काय, EMF म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला एक स्मॉल लिटिल आयडिया तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यावर काही नाही आहे ह्या चॅप्टरमध्ये, ठीक आहे. तर त्याच याच्यानी आपण हा चॅप्टर सुद्धा आपण करू. आता ऑब्विसली काय म्हणायचं, नॉन CET चॅप्टर आहे, पण याचे काही ना काही तुम्हाला कन्सेप्ट जे आहे ते डेफिनेटली समोर यूज होणार आहेत. म्हणून आपण हा चैप्टर जो है तो शॉर्ट क्रिस्प ठेवणार आहे, है ना, जिसके वजह से आपको आने वाली सीईटी में, यानी जब भी आप सीईटी दोगे, वेदर अभी दे रहे हो या फिर अगले साल दे रहे हो, ओके, तो उसका आपका फायदा जरूर होगा. ठीक है, चलो तो देखते हैं बेटा इस पर्टिकुलर चैप्टर में हम क्या क्या कवर करने वाले हैं. एज यूजुअली इंट्रोडक्शन देखेंगे, इलेक्ट्रिक करंट क्या होता है, क्या वो तो आपको ऑलरेडी पता, बट फिर भी एक बार देखेंगे. फ्लो ऑफ करंट थ्रू अ कंडक्टर कैसे होता है, ड्रिफ्ट स्पीड क्या है, इसके बारे में थोड़ा सा जान लेंगे. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, ओम्स लॉ, ठीक है, इलेक्ट्रिक एनर्जी एंड पावर, रेजिस्टर क्या होता है वो देखेंगे. उसके बाद रियोस्टैट देखेंगे. बेसिकली ये दोनों करंट रेजिस्टिंग डिवाइस होते हैं, ठीक है. उसके बाद कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स है ना, रेजिस्टर्स इन सीरीज एंड पैरेलल, ये थोड़ा सा इंपॉर्टेंट, इसको थोड़ा सा हम देखेंगे, इसके एक दो न्यूमेरिकल्स भी देखेंगे हम. उसके बाद स्पेसिफिक रेजिस्टेंस और रेजिस्टिविटी ये भी देखेंगे, ठीक है. और वेरिएशन ऑफ रेजिस्टेंस विद टेम्परेचर, यानी टेम्परेचर का रेजिस्टेंस के साथ कैसा रिलेशन होता है, यानी रेजिस्टेंस जो है वो टेम्परेचर के हिसाब से चेंज कैसे होगा, यानी वाढेल की कमी होईल, ह्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत. ओके, चला पहिला टॉपिक बघूया आपण. काय आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे मेटल्स असतात, त्याचे वॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात, है ना, आणि वॅलेन्स इलेक्ट्रॉन्सला जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवतो तेव्हा काय होणार, ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह होणार. जसं तुम्हाला माहिती आहे की मास एक दुसऱ्या मास जवळ ठेवला तर ते अट्रॅक्ट होत आहे, बरोबर आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. अगदी त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही एखादी चार्ज इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवता तर त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतो, बरोबर. इथे बघा काय लिहिलेलं आहे, द वॅलेन्स इलेक्ट्रॉन बिकम्स डिलोकलाइज्ड व्हेन अ लार्ज नंबर ऑफ ॲटम कम टुगेदर इन अ मेटल. These are the conduction electrons or free electrons constituting an electric current when a potential difference is applied across the conductor. म्हणण्याचा अर्थ काय की सपोज करा हा तुमचा एक कंडक्टर आहे, ओके, आणि या कंडक्टरला जे आहे ते आपण असं पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलाय, है ना. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलंय म्हणजे काय केलंय, बेसिकली आपण ह्या कंडक्टर मध्ये इलेक्ट्रिक फील्ड सेट करतो आहे, ओके. आणि सपोज करा ते जे इलेक्ट्रॉन्स है ना, म्हणजे सपोज करा जे इलेक्ट्रॉन्स इथे आधी रॅन्डम मोशनमध्ये असतील, सपोज करा हे काही इलेक्ट्रॉन्स इकडे जात आहेत, काही इलेक्ट्रॉन्स या दिशेला मूव्ह होत आहेत, काही इलेक्ट्रॉन त्या दिशेला मूव्ह होत आहेत, बरोबर. मग जसं तुम्ही त्याला पोटेन्शियल डिफरन्स लावलं तसं काय होणार, हे सगळे इलेक्ट्रॉन एका डायरेक्शनला मूव्ह होणार. म्हणजे आधी ही जी अशी रॅन्डम डायरेक्शन आहे ती ही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यावर अशी रॅन्डम डायरेक्शन न राहता इलेक्ट्रॉन जे आहे ते एका दिशेला मूव्ह होतील, बरोबर. सपोज करा हे त्याचे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये मूव्ह होतील, बरोबर. आता सपोज करा हा, आता इथे बघा, आता आपण हा पोटेन्शियल आपण टर्मिनल जे आहे ते इथे काय करू, निगेटिव्ह लावू, इथे पॉझिटिव्ह लावू, कारण तुम्हाला माहिती आहे जो करंट असतो तो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आपण ह्या डायरेक्शनला दाखवतो, दॅट इज कन्व्हेन्शनल करंट. पण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे ते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल होते. म्हणजे हा करंटचं डायरेक्शन झालं आणि ही इलेक्ट्रॉनची डायरेक्शन झाली, हे लक्षात ठेवायचं. बोलने का मतलब ये है कि करंट की और इलेक्ट्रॉन फ्लो होने की डायरेक्शन अलग होती है ना. वैसे करंट यानी फ्लो, है ना, एयर का फ्लो होता है, वाटर का फ्लो होता है, वैसे ही चार्ज का फ्लो, है ना, चार्ज का फ्लो इलेक्ट्रिक करंट. बस ये चीज आप इंट्रोडक्शन में ध्यान में रखना, ठीक है. उसके बाद इलेक्ट्रिक करंट को हम कैसे डिफाइन करते हैं, तो यू नो इट वेरी वेल, इट इज नथिंग बट आई इज इक्वल्स, क्या होता है बेटा, क्यू अपॉन टी, है ना. आई इज इक्वल्स क्यू अपॉन टी, ये आपको चीज पता है. एक सेकेंड, हाँ, आई इज इक्वल्स क्यू अपॉन टी, यानी क्या, इलेक्ट्रिक करंट, करंट कैसा होगा, करंट इज नथिंग बट rate of flow of charge, rate of
फ्लो ऑफ चार्ज, दिस इज कॉल्ड एज व्हाट, इलेक्ट्रिक करंट। इसका यूनिट आपको पता है, यूनिट होता है एम्पियर, है ना। यूनिट ऑफ द करंट इज व्हाट, एम्पियर, बराबर। तो ये तो आपने बचपन में भी पढ़ लिया, कोई बड़ी बात है नहीं कि अगर मान लो ये कंडक्टर है ना, और उसके थ्रू अगर चार्ज फ्लो हो रहा है तो पर यूनिट टाइम जितना चार्ज फ्लो होगा उसके थ्रू उसका उतना ही करंट कहलाएगा। सो दैट इज योर इलेक्ट्रिक करंट। ओके, नाउ फ्लो ऑफ करंट थ्रू अ कंडक्टर। अभी करंट जो फ्लो होता है कंडक्टर के थ्रू, बराबर है, वो चार्जेस की वजह से भी हो सकता है, वो आयंस की वजह से भी हो सकता है, हम ऐसा बोल सकते हैं। क्योंकि जरूरी नहीं है हमेशा कंडक्टर जो है वो सॉलिड स्टेट में ही हो, कुछ लिक्विड स्टेट के भी कंडक्टर्स हमारे पास है। तो मैं यहां पे बोलता हूं क्या, द फ्लो ऑफ करंट थ्रू अ कंडक्टर इट मे बी ड्यू टू, मैं ऐसा लिख देता हूं, इट मे बी ड्यू टू आयंस, ओके, और चार्जेस। ये बात आप थोड़ी सी ध्यान में रखना, इट मे बी ड्यू टू आयंस और चार्जेस, है ना। बस इतना ही चीज यहां पे आपको आपकी टेक्स्ट बुक के हिसाब से बताया गया है। देखो अभी यहां पे हम पूरा वर्ड टू वर्ड पढ़ के कोई हमारा फायदा नहीं होने वाला। जो मैं आपको जितना बता रहा हूं आप उतना करो, आपको आने वाली एग्जाम में जितना काम का है मैं पूरा आपको करा दूंगा, डोंट वरी अबाउट इट, है ना। नेक्स्ट चलेंगे, ड्रिफ्ट स्पीड क्या होता है, ड्रिफ्ट स्पीड, बराबर। तो अभी अभी मैंने आपको बताया कि जैसे ही मान लो आप एक कंडक्टर जिसके अंदर इलेक्ट्रॉन्स है ना, अगर उसको आप पोटेंशियल डिफरेंस अप्लाई कर दो तो क्या होगा बेटा, उसके अंदर के इलेक्ट्रॉन जो है वो अपनी डायरेक्शन चेंज करके एक पर्टिकुलर डायरेक्शन में मूव होंगे, है ना। तो उसी स्पीड को बोलते हैं बेटा क्या, अपना ड्रिफ्ट स्पीड, बराबर। तो कैसे होता है, देखो मान लो ये उसका इनिशियल ये है पोजीशन से इलेक्ट्रॉन का, और ये यहां पे मैं फाइनल पोजीशंस ले रहा हूं, ठीक है। तो इनिशियल पोजीशन में मैं इलेक्ट्रॉन्स की डायरेक्शन रैंडम ले रहा हूं, यहां पे आप देख सकते हो। तो दिस इज द रैंडम डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रॉन, बराबर। और जैसे ही मैंने पोटेंशियल डिफरेंस अप्लाई कर दिया तो सारे इलेक्ट्रॉन जो है एक डायरेक्शन में मूव होने की कोशिश करेंगे। बात आ गई समझ में? आई होप दिस इज क्लियर। नाउ अब क्या करेंगे हम, ड्रिफ्ट स्पीड कैसे निकालेंगे, देखो मैं यहां पे लेता हूं, लेट एन बी द चार्ज डेंसिटी, है ना। ये क्या है बेटा, लेट एन बी द चार्ज डेंसिटी, बोलने से अच्छा मैं ऐसे लिख लेता हूं कि चार्ज पर, लेट एन बी द, आई कैन से द चार्ज, ठीक है चलो ये भी बोल सकता हूं, कोई दिक्कत नहीं है। हमको क्या निकालनी है, ड्रिफ्ट स्पीड निकालनी है। तो बेसिकली जो हमारे पास v है, मैं उसके लिए पहले एक बार ये कर लेता हूं, एक्सप्रेशन लिख लेता हूं। मैं यहां पे लिख लेता हूं, लेट वी डी बी द ड्रिफ्ट वेलोसिटी, ड्रिफ्ट वेलोसिटी, है ना। सो देयर फोर वी डी इज इक्वल टू क्या होगा, जो भी लेंथ कवर करेगा डिवाइडेड बाय टाइम होगा। तो देयर फोर टाइम इज इक्वल टू हो जाएगा मेरे पास एल डिवाइडेड बाय वी डी, बराबर। अब इसके सामने मैं क्या कर रहा हूं, मैं इसके सामने क्या कर रहा हूं, मैं ऐसा लेता हूं, लेट एन बी द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर यूनिट वॉल्यूम, पर यूनिट वॉल्यूम ऑफ अ कंडक्टर, बराबर। अगर ऐसी चीज होगा तो मुझे बताओ टोटल चार्ज जो है वो एक पर्टिकुलर वॉल्यूम में कितना होगा, Q इज इक्वल टू एन, ए इज द क्रॉस सेक्शन एरिया, एल इज द लेंथ, तो ये हो गया वॉल्यूम, मल्टीप्लाई बाय मैं चार्ज कर देता हूं, तो ये क्या हो जाएगा, टोटल चार्ज फ्लोइंग अक्रॉस अ पर्टिकुलर क्रॉस सेक्शन एरिया एंड थ्रू दैट लेंथ, पर्टिकुलर थ्रू वॉल्यूम में भी बोल सकता हूं बिकॉज ए एंड एल इज गिवन ओवर हियर। नाउ व्हाट इज करंट आई, आई इज इक्वल टू क्या हो जाता है आपको पता है, Q बाई टी हो जाता है। तो Q की जगह मैं ये लिख सकता हूं NaLe लिख सकता हूं, और T का वैल्यू देखो मैं VD के सेंस में कैपिटल L बाई वी डी लिख सकता हूं, कैपिटल L तो VD चला जाएगा ऊपर। नाउ दिस L यहां पे कैंसिल हो जाता है, सो देयर फोर I इज इक्वल टू Na, ओके, E इंटू VD, राइट। सो what is VD?
VD क्या हो जाएगा बेटा, देयरफॉर VD इज इक्वल्स हो जाएगा मेरा I अपॉन NAE, राइट। I अपॉन A को मैं J भी लिख सकता हूं, सो J अपॉन N इंटू E, सो दिस इज वॉट VD और ऑल्सो कॉल्ड एज वॉट ड्रिफ्ट स्पीड, है ना। ये ड्रिफ्ट स्पीड का एक्सप्रेशन है। अगर मान लो आपको करंट डेंसिटी दी गई है, करंट डेंसिटी इज नथिंग बट व्हाट I अपॉन A, दैट इज J, ओके। और आपको N दिया है, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर यूनिट वॉल्यूम दिया है, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स आपको पता ही है, दैट इज 1.6 इंटू 10 टू द पावर माइनस 19 कूलम। उस पर अगर आप वैल्यू पुटअप कर दो तो आपको आंसर मिल जाता है ड्रिफ्ट स्पीड का, ठीक है। तो ड्रिफ्ट स्पीड है क्या, इट इज द वेलोसिटी विद विच इलेक्ट्रॉन्स इज मूविंग व्हेन द पोटेंशियल इज अप्लाइड अक्रॉस इट, दैट्स इट, दैट इज नथिंग बट योर ड्रिफ्ट वेलोसिटी। तो सर सीटी के लिए क्या ध्यान में रखे, बस सीटी में आप इतना ध्यान में रख लो कि ये फॉर्मूला क्या है, ये फॉर्मूला क्या है, बस आप इतना ध्यान में रख लो, दैट इज वेल इनफ। I अपॉन A को J भी बोलते हैं, ये भी आप ध्यान में रख लो। नेक्स्ट, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड। अब इलेक्ट्रिक फील्ड की डायरेक्शन क्या होगी, मैंने अभी अभी आपको बताया कि अगर मान लो ऐसा कंडक्टर है और मैंने मान लो इधर प्लस टर्मिनल लगा दिया, है ना, मैंने इधर प्लस टर्मिनल लगा दिया और इधर मैंने माइनस टर्मिनल लगा दिया एक हाथ सेल का, तो सीधी सी बात है, आपको पता है इलेक्ट्रिक फील्ड कहां स्टार्ट होती है, प्लस से स्टार्ट होती है, माइनस को जाके एंड होती है, तो इलेक्ट्रिक फील्ड कुछ इस डायरेक्शन में सेट होगी। हमेशा ध्यान में रखना इलेक्ट्रिक फील्ड जो है वो प्लस टू माइनस चलेगी, राइट। ये चार्ज में हमने देखा है, इलेक्ट्रोस्टैटिक्स में हमने देखा है कि इलेक्ट्रिक फील्ड लाइन स्टार्ट्स फ्रॉम पॉजिटिव चार्जेस एंड एंड्स एट द नेगेटिव चार्ज। सो वॉट एवर बी द इलेक्ट्रिक फील्ड सेट थ्रू दिस कंडक्टर, इट इज फ्रॉम दिस टर्मिनल टू दिस टर्मिनल और इट इज इन दिस डायरेक्शन, दैट्स इट। Direction of an electric field at a point is the direction of the force on the test charge placed at that point. अब ये क्या चीज है सर, देखो मान लो ये इलेक्ट्रिक फील्ड है, इस कंडक्टर में सेट हो गई इस डायरेक्शन में। अब यहां पे मैं कोई भी चार्ज रख दूं, अब इस चार्ज पे जिस डायरेक्शन में फोर्स एक्ट होगा उस डायरेक्शन में इलेक्ट्रिक फील्ड रहेगी। अब सीधी सी बात है, अगर प्लस इधर लूं माइनस इधर लूं तो सारे इलेक्ट्रॉन्स किधर से किधर चलेंगे, ये डायरेक्शन में चलेंगे इलेक्ट्रॉन, एंड दिस इज व्हाट इलेक्ट्रिक फील्ड, मैं कैपिटल ई से उसको डिनोट करूंगा। अगर मान लो आपने इधर प्लस रखा इधर माइनस रखा तो इलेक्ट्रॉन किधर मूव होंगे, इस डायरेक्शन में मूव होंगे, और इलेक्ट्रिक फील्ड जो है वो इस डायरेक्शन में रहेगी। सीधी सी बात है, इलेक्ट्रिक फील्ड विल बी फ्रॉम प्लस टू माइनस एंड द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन विल बी फ्रॉम माइनस टू प्लस, दैट्स इट, नथिंग एल्स। बाकी कैसा चार्ज मूव होता है अंडर द इन्फ्लुएंस ऑफ इलेक्ट्रिक फोर्स और द इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स, ये हमने इलेक्ट्रोस्टैटिक्स में ऑलरेडी देख लिया है। नेक्स्ट है ओम्स लॉ। अब यार ये क्या ही पढ़ा हूं मैं ओम्स लॉ है ना। इफ द फिजिकल कंडीशन ऑफ द कंडक्टर इज द सेम, देन द करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर इज प्रोपोर्शनल टू द पोटेंशियल डिफरेंस अप्लाइड अक्रॉस इट। आपको पता है दैट इज जो भी हमारा V है दैट इज प्रोपोर्शनल टू I, या फिर I प्रोपोर्शनल टू आप V बोल सकते हो। सो देयरफॉर V इज इक्वल्स टू IR, वेयर R इज व्हाट, रेजिस्टेंस, है ना। आप यहां पे देख सकते हो दिस इज पोटेंशियल डिफरेंस एंड दिस इज व्हाट I, बराबर है। और ये जो दिख रहा है इन दोनों के बीच का VI ग्राफ दिख रहा है, दैट इज VI कर्व फॉर ए कंडक्टर। आई होप दिस इज क्लियर, बराबर। अब जो स्ट्रेट लाइन दे दैट इज व्हाट आइडियल ओम्स, है ना। और जो थोड़ा सा V के टर्म में साइड में मूव हो दैट इज गुड कंडक्टर्स। ये जो ओम्स लॉ है ये कुछ कुछ चीजें फॉलो नहीं करते, जैसे कुछ नॉन ओमिक आई कैन से डिवाइसेस होंगे, जैसे फॉर एग्जांपल आपका डायोड्स हो गया, ट्रांजिस्टर्स हो गया, तो ये वो फॉलो नहीं करते, है ना। तो ये ओम्स लॉ फॉलो करने वाले कुछ चीजें होती है, कुछ चीजें फॉलो नहीं भी करते हैं, ये बात ध्यान में रखना। आई डोंट थिंक यहाँ पे डेफिनेशन लिख के देने की कोई जरूरत हो, है ना, क्योंकि आपको पता है ये आपने लाइक 8-9 से ही पढ़ लिया उसको, तो आई डोंट थिंक यहाँ पे कोई जरूरत है। उसके बाद लिमिटेशंस ऑफ द ओम्स लॉ, है ना। इट इज नॉट अप्लीकेबल टू, मैं यहाँ पे लिख दूं, इट इज not applicable to non-ohmic डिवाइसेस, है ना। जैसे फॉर एग्जांपल हमारा है ट्रांजिस्टर बराबर है, फिर है हमारा डायोड्स, ये सारी चीजें जो है ये हमको यहाँ पे अप्लाई नहीं कर सकते। उसके बाद देखेंगे इलेक्ट्रिकल एनर्जी एंड पावर। अब ये भी चीज जो है वो आपकी ऑलरेडी 9-10 में हो चुकी है ना, चाहे स्टेट बोर्ड हो चाहे आपका CBSE बोर्ड हो, इट डजंट मैटर। और यू नो कि जब भी वर्क डन होता है, वर्क डन आपको पता है, वर्क डन इज इक्वल टू होता है फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट नॉर्मली।
लेकिन इलेक्ट्रिक फील्ड में वर्क डन इज इक्वल टू होता है Q इंटू वी, वेयर Q इज द चार्ज एंड V इज द पोटेंशियल अक्रॉस दैट टर्मिनल, या फिर पोटेंशियल जिसमें वो रखा हुआ होता है उसको हम बोल सकते हैं। तो सीधी सी बात है, जब भी कभी आप एक सर्किट में आप एक सेल लगाते हो तो सेल क्या करता है, उस कंडक्टर के थ्रू यानी उस कंडक्टर के अंदर एक इलेक्ट्रिक फील्ड सेट करता है, जिसके वजह से वहां पे एक इलेक्ट्रिक पोटेंशियल डेवलप होता है, यानी ये जो इलेक्ट्रिक पोटेंशियल है वो डेवलप हो जाएगा। अब अगर मान लो एक चार्ज आपको इधर से इधर लाके रखना है तो आपको वर्क डन करना पड़ेगा, एंड दैट वर्क डन W इज इक्वल टू कितना होता है, Q इंटू वी होता है, दैट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। हम यहाँ पे यूज नहीं करेंगे, मैं नॉर्मल फॉर्मूला आपको बताया था। तो जो भी वर्क डन है ऑन द चार्ज when it is placed in the electric potential difference भी बोल सकते हो, that is not an issue, that is V, तो W is equals to Q into V होता है। Now what is power? Power is what? It is nothing but the rate of doing work, so P is equals to W by T, so W is equals to Q into V upon T, Q by T is equals to हो जाता है I and V, so therefore जो भी power है that is equals to what, IV या फिर VI, जो भी है आप बोल सकते हो, है ना। The unit of this is what, watt, सिंपल, कुछ नहीं इसमें। वर्क डन Q इंटू वी, ये ध्यान में रखना, वर्क डन ऑन अ चार्ज बाय द इलेक्ट्रिक फील्ड, दैट W इज इक्वल टू Q इंटू वी, यू हैव टू रिमेंबर दिस, ओके, जब भी उसको हम इलेक्ट्रिक फील्ड में रखते हैं। नेक्स्ट, resistors. Now these are the device which oppose the electric current, you know it very well. The device, मैं यहाँ पे लिख देता हूं, the device is which opposes the flow of current through it, the flow of current थ्रू इट, है ना। अब बेसिकली जो रेजिस्टर्स होता है उनका जो रेजिस्टेंस होता है वो फिक्स्ड होता है। यहाँ पे आप देख सकते हो कार्बन कंपोजिशन रेजिस्टर है, वायर वुंड भी रेजिस्टर होता है, अगर मान लो वायर को ऐसे राउंड एंड राउंड करोगे तो वो भी एक रेजिस्टर होता है। ये कार्बन रेजिस्टर है, इनके जो क्या बोलेंगे हम, जो आपको बैंड्स दिख रहे हैं उसके हिसाब से उसका रेजिस्टेंस की वैल्यू तय की जाती है। ठीक है, मैं यहां पे लिख दूं इट्स मैग्नीट्यूड, इट्स मैग्नीट्यूड कैन नॉट बी चेंज्ड। आई बात ध्यान में, ओके। तो कैसे इसका मॅग्निट्यूड हम निकालेंगे, या फिर कसं आपण बघणार की त्याला कसं कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे हा पर्टिक्युलर बँडचा जर रेजिस्टर आपल्याला दिलेला आहे तर मी कसं ओळखणार की याचं रेजिस्टन्स किती। मग बघा, जो पहिला बँड असतो त्याचा एक पर्टिक्युलर नंबर असतो, त्याला पहिला डिजिट पकडायचा, हा दुसरा बँड याला दुसरा डिजिट पकडायचा, ठीक आहे। हा जो तिसरा बँड आहे दॅट इज बी अँड सी चं मल्टिप्लायर असतं तो, ठीक आहे। आणि बी अँड डी पर्सेंट ऑफ टॉलरन्स साठी हे तुम्हाला शेवटचं बँड इथे बघावं लागतं। जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे बघा, हा एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये वेगळ्या वेगळ्या कलर्ससाठी फर्स्ट डिजिट, सेकंड डिजिट, मल्टिप्लायर आणि टॉलरन्स दिलेला आहे। जसं फॉर एक्झाम्पल ब्लॅक असेल तर फर्स्ट डिजिट 0, सेकंड डिजिट 0, मल्टिप्लायर 10 टू द पॉवर 0 आणि टॉलरन्स त्याच्यामध्ये काहीच नाही। टॉलरन्स म्हणजे त्याचा प्लस मायनस आपण करू शकतो, त्याच्यामध्ये व्हेरिएबल राहू शकते। आता फॉर एक्झाम्पल मी याचं जर गोष्ट केली तर इथे बघा, पहिला आहे रेड, ब्लू, ग्रे आणि ग्रीन, ठीक आहे। सो रेड, ब्लू, ग्रे अँड वेर इज ग्रीन, ग्रीन, बरोबर। तर रेडचा पहिला नंबर म्हणजे 2, ठीक आहे। ब्लूचा दुसरा नंबर म्हणजे 6, म्हणजे हे काय होणार 26, बरोबर। काय होतं त्याचं, रेड, ब्लू, ग्रे अँड ग्रीन, ग्रेचं मल्टिप्लायर, ओके, अँड ग्रीनचं टॉलरन्स, टॉलरन्स काहीच नाही, म्हणजे याचं उत्तर किती राहणार 26 इंटू 10 टू द पॉवर 8। आलं का लक्षात, बरोबर। म्हणजे जो पहिला नंबर आहे पहिला डिजिट, पहिली बँड आहे पहिला डिजिट, पहिली बँड कुठली होती रेड, रेड साठी किती आहे पहिला आहे बघा फर्स्ट डिजिट 2, त्यानंतर दुसरा काय होतं ब्ल्यू, ब्ल्यू साठी सेकंड डिजिट काय आहे 6, तर इथे बघा 6 लिहिलं, इंटू 10 टू द पॉवर 8 जो ही मल्टिप्लायर असेल, तिसरं काय होतं आपलं जे बँड होतं ते ग्रे होतं, तर मल्टिप्लायर 10 टू द पॉवर 8 असं राहील। आता सपोज करा ग्रीनला इथे टॉलरन्स काहीच नाही, बघा ग्रीनला टॉलरन्स काहीच नाही आहे, पण ग्रीनच्या जागी जर सपोज करा ब्राऊन असतं तर टॉलरन्स प्लस मायनस 1% राहिलं असतं, बस एवढंच, बाकी काही नाही, ओके। सो 26 इंटू 10 टू द पॉवर 8 मी इथे लिहून घेतो या पर्टिक्युलर याच्यात
26 इंटू 10 टू द पॉवर 8 दिसतोय का तुम्हाला सर्वांना? नाही दिसतोय ना? एक सेकंड. ही व्हॅल्यू राहणार या पर्टिक्युलर रेजिस्टरची. बरोबर, चालेल. समोर चालूया रिओस्टॅट. आता रिओस्टॅट काय आहे? याची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकता रेजिस्टन्सचा. हा सुद्धा एक करंट अपोजिंग डिव्हाइस आहे, पण जसा त्याची व्हॅल्यू फिक्स आहे रेजिस्टरची, तशी व्हॅल्यू याची फिक्स नसते. हा जो आहे हा पार्ट तुम्ही इकडे तिकडे मूव्ह केलं की रेजिस्टन्स जे आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता फॉर गेटिंग अ पर्टिकुलर करंट. ठीक है, सो मैं यहाँ पे ऐसा लिख सकता हूं, करंट अपोजिंग डिवाइस current opposing device, okay, the magnitude of which the magnitude can be changed. है ना? आता सर कोणी आम्हाला हे एक्झाम मध्ये विचारणार आहे का बोर्ड मध्ये? बिलकुल नाही. तुम्हाला सीईटी मध्ये विचारणार आहे का रिओस्टॅट काय आहे आणि रेजिस्टर काय? नाही विचारणार. नाही ते मी आता कलर कोड सांगितलं ते विचारणार. हा, बट आय इज इक्वल्स टू क्यू अपॉन डी हे विचारू शकता. म्हणजे विचारू शकता इन द सेन्स याचा वापर करून तुम्हाला प्रश्न सोडवावे लागतील, बाकी काही नाही. नेक्स्ट आहे कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. येस, आता हे महत्वाचं आहे. हे का बरं महत्वाचं आहे? कारण हे डायरेक्टली आपल्याला एक्झाम मध्ये विचारू शकतात आणि विचारतातच. बरोबर. करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर आहे आपल्याला क्लास 12th मध्ये आणि तो सीईटी मध्ये पण आहे. मग ह्या पर्टिक्युलर चॅप्टरवर प्रश्न विचारल्या जातात, है ना? म्हणजे तुमचं रेजिस्टन्स इन सिरीज असेल, पॅरल असेल, याचे कन्सेप्ट यूज करून तुम्हाला ते करावं लागतात. मग कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स मध्ये है ना 2 टाईपचे कॉम्बिनेशन आहेत. एक सेकंड, सॉरी. हा, पहिला कॉम्बिनेशन मी म्हणजे हे करतोय, पार्टिशन करतोय इथे, है ना? पहिला कॉम्बिनेशन मी सिरीज घेतोय, दुसरं कॉम्बिनेशन मी पॅरलल घेतोय. हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. सिरीज आणि पॅरलल असे 2 कॉम्बिनेशन आहेत, बाकी काही नाही, है ना? सिंपल आहे चॅप्टर. चॅप्टरमध्ये काही एवढं हे नाही आहे. मग सपोज करा तुम्ही नंबर ऑफ रेजिस्टन्स असे सिरीजमध्ये जर लावले, सपोज करा हे असे करत करत तुम्ही एन नंबर ऑफ रेजिस्टन्स जे आहे ते सिरीजमध्ये लावले, पण सध्या मी इथे फक्त 3च घेतोय. सपोज दिस इज R1, है ना, दिस इज R2, दिस इज R3. बरोबर आहे. हा सपोज करा तुमचा टर्मिनल ए आहे आणि हा सपोज करा तुमचा टर्मिनल बी आहे. सो व्हॉट इज द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी असं जर तुम्हाला विचारलं, सो आर सिरीज RS इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3. म्हणजे असे कितीही रेजिस्टन्स असो त्याची डायरेक्ट ॲडिशन करायची. ते केल्यावर तुम्हाला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स मिळेल बिटवीन ए अँड बी. म्हणजे सपोज करा R1 10 ओम आहे, R2 20 ओम आहे आणि R3 30 ओम आहे, है ना, 10, 20, 30. तर ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती? म्हणजे मी हे 10, 20, 30 वेगळे वेगळे पकडण्यापेक्षा जर मला ए आणि बी ला एक सिंगल रेजिस्टन्स मध्ये जर ठेवायचं असेल, ज्याची व्हॅल्यू किंवा ज्याचं इफेक्ट ह्या 3 रेजिस्टन्स एवढा राहणार आहे, तर त्याचं किती, मग तो रेजिस्टन्स मला किती घ्यावं लागेल? RS इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3. म्हणजे 10 आणि 20, 30, 30 आणि 30, 60. म्हणजे 60 ओम विल बी द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ दिस सिरीज कॉम्बिनेशन. मग अगदी त्या प्रकारे पॅरलचं कसं करायचं? सपोज करा हा जो कॉम्बिनेशन मी काढला हा पॅरलल कॉम्बिनेशन आहे. सपोज करा हा ए आणि बी हे 2 टर्मिनल आहेत आणि याच्यामध्ये सपोज करा R1, R2, R3 हे 3 रेजिस्टन्स आहेत आणि याचा इक्विव्हॅलंट कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचं आहे. तर ते किती राहणार? 1/RP, है ना. RP म्हणजे काय? इक्विव्हॅलंट ऑफ दिस पॅरलल रेजिस्टन्स. सो दॅट इज इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. म्हणजे जेही तुमचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स राहील, फायनल रेजिस्टन्स ह्या तिघांच्याही कॉम्बिनेशनचा, त्याचं रेसिप्रोकल विल बी इज इक्वल्स टू द ॲडिशन ऑफ द रेसिप्रोकल ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. दॅट इज रेजिस्टन्स इन द पॅरलल. म्हणजे
जर असे 3 रेजिस्टन्स पॅरलमध्ये लावले आहेत आणि त्यांचा जर आपल्याला इक्विव्हॅलेंट कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला लावावा लागेल. दॅट्स इट, बाकी काही नाही. मी याच्यावर सिंपल काही न्यूमरिकल्स घेतो. ऑलरेडी इथे दिलेला आहे, हा घेऊ, बाकी बघू आपण. याच्या आधी थोडीशी सिंपल घेतोय मी, ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी क्वेश्चन 1 घेतो इथे, है ना. सपोज करा हे 3 रेजिस्टन्स आहे. एक आहे 5 ओम, एक आहे 10 ओम आणि तिसरा आहे सपोज करा 7 ओम. आणि तुम्हाला विचारलं आहे की व्हॉट इज द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी, म्हणजे व्हॉट इज आर ए बी. आर ए बी इज इक्वल्स टू व्हॉट. मग अकॉर्डिंग टू द गिवन फॉर्म्युला आर ए बी बरोबर काय होणार, दिस प्लस दिस प्लस दिस. सो 5 प्लस 10 प्लस 7 म्हणजे टोटल किती होत आहे, 5 आणि 10 15, 15 आणि 7 22. सो 22 ओम विल बी युअर राईट आन्सर, है ना, सिरीजवाला, है ना. हा खूप सिंपल आहे, त्याच्यात काही असं मोठं विषय नाही आहे समजून सांगण्यासारखं. ओके, ॲक्च्युली हा चॅप्टरच सिंपल आहे, काहीच नाही या चॅप्टरमध्ये तसं बेसिकली बघायला गेलं तर. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2, मी इथे बघतोय तुम्हाला, है ना. आता पॅरलचा आपण घेऊया, ठीक आहे. सपोज करा हा एक रेजिस्टर आहे, हा दुसरा रेजिस्टर आहे, ओके, आणि हा तिसरा रेजिस्टर आहे. सो हां, ओके. नाउ सपोज करो ये 10 ओम है, ये 20 ओम है और ये 30 ओम है ना. और आपको अगर पूछा गया है कि टर्मिनल ए और टर्मिनल बी का क्या निकालो, टर्मिनल ए और टर्मिनल बी के बीच का रेजिस्टेंस निकालो. तो कैसे निकालोगे, सेम 1 आर पी यानी यहाँ पे हो जाएगा आर ए बी इक्विवेलेंट जो मुझे निकालना है. तो दैट इज इक्वल टू 1/10 प्लस 1/20 प्लस 1/30. प्रत्येक रेजिस्टन्सच्या रेसिप्रोकलचं ॲडिशन जर आपण करू तर आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सचं रेसिप्रोकल मिळतो. हा काय आहे, पॅरललचं. एलसीएम घ्या, 30 किती राहणार, 30 राहणार का एलसीएम, नाही 60 एलसीएम राहणार, बरोबर आहे. 60 एलसीएम राहिल्यावर हा इथे 6 प्लस 3 प्लस 2 आय सपोज, बरोबर आहे. सो दॅट इज 30, दॅट इज 20, दॅट इज 10. 6 आणि 3 9 आणि 2 11. सो 11/60 विल बी युअर राईट आन्सर. सो 11/60 है ना. हे काय तुमचं 1/RAB आहे. तर RAB तुम्हाला काय मिळणार, RAB मिळणार तुम्हाला 60/11 ओहम. जे काही पॉईंट आहे 5 पॉईंट समथिंग आन्सर तुम्हाला मिळेल, दॅट विल बी युअर राईट आन्सर, बरोबर. आता कधी कधी प्रश्न कॉम्बिनेशनने विचारतात, जसं इथे बघा हा पॅरलल दिला आणि हा सिरीजमध्ये दिलाय, बरोबर. तर सरळ सरळ काय करायचं, आधी याला पॅरलल सोडून घ्यायचं आणि ते सोडून घेतल्यावर काय करायचं बेटा, याचं जो इक्विव्हॅलंट मिळेल तो याच्यासोबत सिरीजमध्ये आहे असं ठेवायचं आणि तुम्हाला उत्तर मिळेल. बघा मी हे करण्याच्या आधी परत एक छोटा क्वेश्चन घेतो इथे. कसं, सपोज करा मी हे असे 2 रेजिस्टन्स पॅरलल घेतोय, बरोबर, आणि हा एक रेजिस्टन्स या दोघांच्या सोबत इकडे लावतोय, ठीक आहे. सपोज करा सगळे जे रेजिस्टन्स आहेत ते 10 ओमचे आहेत. तुम्ही दुसरी कुठली व्हॅल्यू घेऊ शकता, नॉट एन इश्यू. सो दिस इज ए अँड दिस इज बी. आणि मला काढायचं आहे RAB म्हणजे दोघांमधला ए आणि बी ह्या टर्मिनल मधला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती हे जर मला काढायचं आहे तर मी काय करणार, आधी ह्या दोघांचा पॅरलचं इक्विव्हॅलंट काढणार. म्हणजे ह्याच सर्किटला मी कसं करणार बघा, आता 1/10 प्लस 1/10 म्हणजे 2/10 होणार. 2/10 म्हणजे 1/5 आणि त्याचं रेसिप्रोकल करा तर 5 मिळणार तुम्हाला, है ना. तर ह्यांचं कॉम्बिनेशन तुम्हाला काय मिळणार, दिस इज 5 ओम and this is what, your 10 ohm. So this is your A and this is your B. आता बघा सिरीज मध्ये लागलंय, तर सरळशी गोष्ट आहे, ह्या दोघांचा सिरीज कॉम्बिनेशन मध्ये किती मिळणार तुम्हाला, 15 ओम रेजिस्टन्स मिळणार. सरळ सरळ, त्याच्यामध्ये काही असा मोठा विषय नाही आहे. म्हणजे प्रत्येकच वेळी सॉल्व्ह करायला पाहिजे याची गरज नाही आहे. जसं फॉर एक्झाम्पल याला तुम्ही रेसिप्रोकलचा पहिला सॉल्व्ह केला तर कसं येणार बघा, 10 आणि 10 म्हणजे 1/RP जेही पॅरलल असेल ते किती राहणार, 1/10 प्लस 1/10. याला सॉल्व करा, हे होत आहे तुमचं 2/10 म्हणजे होत आहे तुमचं 1/5. तर 1/RP इज इक्वल टू 1/5. तर RP किती होत आहे, 5 ओम. हे बघा 5 ओम, हे दिसलं 5 ओम. बाकी सिरीजमध्ये डायरेक्ट ॲडिशन होते, हे तुम्हाला माहिती आहे.
आता याच्यामध्ये काय म्हणते बघा, कॅल्क्युलेट टोटल रेजिस्टन्स अँड टोटल करंट इन द फॉलोइंग सर्किट. टोटल रेजिस्टन्स R1 बघा किती आहे 3, R2 किती आहे 6, R3 किती आहे 5. मी लिहितोय व्हॅल्यू 3, 6 आणि 5. हा आहे 3, हा आहे 6 आणि हा आहे 5. बरोबर. तो काय विचारतो, टोटल रेजिस्टन्स. टोटल रेजिस्टन्स मी आता जसं काढलं सेम तसं करायचं. तर जे दोन पॅरल लागल्यात R1 आणि R2, मी असं लिहून घेतो 1 2. R12चं जे इक्विव्हॅलंट आहे ते किती राहणार, 1/3 प्लस 1/6. याचं LCM घ्या, 6 कॉमन निघेल है ना. तर याच्यामध्ये किती राहणार, 2 + 1. बरोबर आहे. हे बघा याला द्या, सो 1/3, याला द्या 1/6. सो दॅट इज इक्वल्स टू 3/6, म्हणजे हे येत आहे 1/2. 3 2 + 1 3, 3/6 म्हणजे 1/2. सो R12 किती होत आहे बाळ, R12 होत आहे 2 ओम. बरोबर आहे. मग सरळ सरळ पूर्ण कंबाईन रेजिस्टन्स किती होणार, देअरफॉर R नेट इज इक्वल्स टू, आता हा एवढा रेजिस्टन्स किती आला 2 आणि 2 + 5 म्हणजे किती 7, म्हणजे 7 ओम इज युअर कंप्लीट रेजिस्टन्स. इथे बघा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, टोटल रेजिस्टन्स हा किती आहे बेटा 7 ओम. बरोबर. आता विचारलाय करंट. करंटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. काय करंटचा फॉर्म्युला, I इज इक्वल्स टू Q/T है ना. आता इथे Q आपण दिलेला नाहीये. परत आपल्याला माहिती आहे V इज इक्वल्स टू I × R हा होतोय. सो देअरफॉर I इज इक्वल्स टू V/R. V किती दिलंय बघा 14, R इक्विव्हॅलंट किती आहे 7. उत्तर आहे तुमचं 2 एम्पियर. म्हणजे जेही करंट इथून वाहत आहे दॅट I इज इक्वल्स टू 2 एम्पियर. आय होप दिस इज क्लिअर है ना. काहीच नाही आहे, खूप खूप आणि खूप सिंपल आहे. आय होप हे ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला कळल्या असेल. बाकी स्पेसिफिक रेजिस्टन्स तुम्हाला माहिती आहे. जेही रेजिस्टन्स असते एखाद्या कंडक्टरचं ते डायरेक्टली प्रपोर्शनल असते त्याच्या लेंथला, आणि तोच रेजिस्टन्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते त्याच्या क्रॉस सेक्शन एरियाला. म्हणजे कंडक्टर जेवढा लांब तेवढा जास्त त्याचा रेजिस्टन्स, आणि कंडक्टरची जेवढा जास्त क्रॉस सेक्शन राहील तेवढा त्याचा कमी रेजिस्टन्स. हे लक्षात ठेवायचं. मग या दोघांना जर कंबाईन केलं तर R इज प्रपोर्शनल टू L/A असा माझ्याकडे एक इक्वेशन येतो. आणि याला समोर जर मी सॉल्व्ह केलं तर काय येणार, R इज इक्वल्स टू ρL/A, where this is what, resistivity. याला स्पेसिफिक रेजिस्टन्स सुद्धा म्हणतात. बस बाकी काही करायची आवश्यकता नाहीये. इथे वेगवेगळ्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी दिलेली आहे, ते तुम्ही एकदा बघा है ना. सिल्वरची बघा -8 मध्ये आहे है ना. म्हणजे तुम्ही थोडंसं एक आयडिया ठेवा की नेमकी रेजिस्टिव्हिटी कोणाची जास्त कोणाची कमी. आता स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी जर कोणाची जास्त असेल तर डेफिनेटली त्याचा रेजिस्टन्स जास्त राहणार आहे, राईट. तुम्ही इथे बघू शकता की जे इन्सुलेटर आहे त्याची रेजिस्टिव्हिटी बघा 10⁻11 10⁻13 ह्या रेंजमध्ये जात आहे ना. वूडची 3 × 10⁸ ह्या टर्ममध्ये जात आहे. सेमीकंडक्टरची रेजिस्टिव्हिटी याच्यापेक्षा कमी आहे, 10⁻⁴ to 10⁻⁵. पण तुम्ही जर कंडक्टरची गोष्ट केली तर -8च्या रेंजमध्ये असते, हे लक्षात ठेवायचं. आपल्याला माहित असलेली सगळ्यात कमी रेजिस्टिव्हिटी कुणाची दिसते बेटा, सिल्वरची दिसते. हे बघा इथे 1.59 × 10⁻⁸ इज द रेजिस्टिव्हिटी है ना. युजली आपण काय वापर करतो, ॲल्युमिनियम वापर करतो, कॉपर यूज करतो. तर आपण सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम हे थोडंसं लक्षात ठेवलेलं केव्हाही चांगलं आहे. सर मला पूर्ण व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे का, नाही, फक्त रेंज लक्षात ठेवा. रेंज इन द सेन्स काय की 10⁻⁴ किती है ना. तर इथे जर तुम्ही बघितले तर पूर्ण इथे बघा तुम्ही, जेही याची रेंज आहे ते 10⁻⁻8 आहे. म्हणजे ह्या रेंजमध्ये रेजिस्टिव्हिटी असली तर तो कंडक्टर असतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे है ना. सेमीकंडक्टरमध्ये बघा 10⁻⁴ to 10⁻⁻5 ह्या रेंजमध्ये आपल्याला काय मिळणार बेटा, सेमी कंडक्टर्स मिळणार. आणि त्याच्या पलीकडे जर असेल तर ते काय होणार, इन्सुलेटर होणार. म्हणजे 10⁸ to 10⁻13 ह्या रेंजमध्ये तुम्हाला मिळतं इन्सुलेटर. बरोबर. तर कधी कधी काय होते, इनडायरेक्ट आपल्याला ह्याच्या व्हॅल्यू माहीत जर असेल तर त्याच्याने आपण इनडायरेक्टली लवकर आन्सर काढू शकतो. त्याच्याने आपला काही वेळ वाचतो, बाकी काही नाही. ठीक आहे. असो. व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर तुम्ही इथे बघू शकता है ना. एक सेकंड. की जसं इथे रेजिस्टिव्हिटी दिली आणि इथे टेम्परेचर दिलंय, तर जसं टेम्परेचर वाढतोय तसं रेजिस्टिव्हिटी वाढतंय. म्हणजे सरळशी गोष्ट आहे, टेम्परेचरचा आणि रेजिस्टिव्हिटीचा डायरेक्ट संबंध आहे
है ना. इथे बघा, रेजिस्टिविटी ऑफ मटेरियल वॅरीज विथ टेम्परेचर. इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. इट शोज फिगर शोज द व्हेरिएशन ऑफ रेजिस्टिविटी ऑफ ए कॉपर ॲज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. इथे बघा तुम्ही रेजिस्टिविटी ऑफ कॉपर दिलाय ॲज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. तुम्ही इथे एवढं लक्षात ठेवू शकता की रेजिस्टिविटी इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर. इन जनरल कॉपर साठी तुम्ही हे लक्षात ठेवा. दॅट इज वेल एंड ठीक है. नेक्स्ट टॉपिक इज इलेक्ट्रोमोटिव फोर्स. नेक्स्ट टॉपिक इज व्हाट? इलेक्ट्रोमोटिव फोर्स. अब ये इलेक्ट्रोमोटिव फोर्स क्या है? बराबर है. ये बात ध्यान में लो कि जब भी हम कोई एक सेल बनाते हैं या फिर जब भी कोई एक सेल बनता है, जैसे फॉर एग्जांपल मैं एक सर्किट लेता हूं, ठीक है, ये यहां पे एक मैंने रेजिस्टेंस लगा दिया. रेजिस्टेंस लगाने के बाद हम सेल की बात करते हैं. कुछ ऐसा मैंने सेल लगा दिया, तो सेल को भी एक इंटरनल रेजिस्टेंस होता है जिसको ओवरकम करके ही वो अपने थ्रू या फिर बाहर जो है वो पोटेंशियल डिफरेंस पोटेंशियल डिफरेंस इस्टेब्लिश करता है. जैसे फॉर एग्जांपल अगर ये कैपिटल आर है, ये स्मॉल आर है, तो ये बन जाता है ई, वेयर ई इज व्हाट? द इलेक्ट्रोमोटिव फोर्स. और ये जो कंप्लीट असेंबली है ये बन जाती है तुम्हारी सेल, है ना. ये कंप्लीट असेंबली है, ये बन जाती है सेल. और जो भी पोटेंशियल डिफरेंस इसके पास है माइनस इसके थ्रू जो भी पोटेंशियल डिफरेंस पोटेंशियल ड्रॉप हुआ इस इंटरनल रेजिस्टेंस के क्रॉस, वो निकाल देंगे तो आपको यहां पे पोटेंशियल डिफरेंस मिल जाएगा. बोलने का मतलब देखो, आपने बायोलॉजी में पढ़ा होगा कि जितना हम खाना खाते हैं वो पूरा का पूरा खाना हम बाहर काम करने के लिए यूज नहीं कर सकते, क्योंकि कुछ खाने की जो एनर्जी है वो हमको खुद को चलाने के लिए लगती है. जैसे मेरा ब्रेन काम करने के लिए एनर्जी जाएगा, हाथ काम करने के लिए एनर्जी जाएगा, मेरा हार्ट है, किडनी है ना, जो भी आपके ऑर्गन्स है, तो सभी ऑर्गन्स को काम करने के लिए भी एनर्जी की जरूरत है. तो जितना मैंने खाना खाया, अगर मान लो 1000 कैलोरीज अगर मैंने खा ली है, किलो कैलोरी मैंने खा ली है, तो 1000 किलो कैलोरी पूरा का पूरा मैं बाहर के काम नहीं कर सकता. उसमें से 300-400 अंदर भी यूटिलाइज हो जाता है. इन द सेम वे अगर सेल है तो सेल का ईएमएफ होता है, दैट इज द कंप्लीट एनर्जी. लेकिन उसमें से कुछ जो ड्रॉप है वो उसके इंटरनल रेजिस्टेंस के अंदर होता है, और जो बचा हुआ पोटेंशियल डिफरेंस, बचा हुआ जो पोटेंशियल है वो इसके अक्रॉस आता है. तो सीधी सी बात है, जो भी मेरा ईएमएफ ई होता है दैट इज इक्वल टू, वो कैसा होता है? V प्लस आई इंटू स्मॉल आर, है ना. V क्या है? इसके अक्रॉस का पोटेंशियल डिफरेंस. स्मॉल आर के अक्रॉस का पोटेंशियल ड्रॉप कितना है? आई आर. तो इसको आप ऐसा लिख सकते हो, या फिर आप V को ऐसा भी लिख सकते हो, E माइनस आई आर. बराबर. अब यहां पे I की वैल्यू कितनी आएगी सर? देखो, कंप्लीट जो भी मेरा रेजिस्टेंस है वो कितना है बेटा? R प्लस स्मॉल आर है, बराबर. और कंप्लीट जो मेरे पास एनर्जी है वो E है, तो मैं वैसे भी कर सकता हूं व्हाट? दैट I इज इक्वल्स E अपॉन कैपिटल R प्लस स्मॉल r. मैं ऐसे कर सकता हूं. अगर इसको आप इधर करके लेके जाओ, सो E इज इक्वल टू हो जाता है आई आर प्लस स्मॉल आई आर. कैपिटल R इज नथिंग बट V, सो दैट इज इक्वल टू V प्लस आई आर, है ना. So electromotive force is nothing but the driving force which drives the charge through it, but it has its internal resistance, and because of that the internal drop is also there. Whatever be the left out potential will be the potential difference across the external resistance. That's it, nothing else. सेल्स इन सीरीज और पैरेलल, जैसे हमने अभी अभी देखा रेजिस्टेंस का है, वैसे ही इसका भी है. तो अगर सेल्स को हम कुछ अरेंज करते हैं ऐसे लाइन में तो सेल सीरीज में हो जाते हैं, और ऐसे अगर अरेंज करते हैं तो पैरेलल में हो जाते हैं. अगर मान लो हम एक सेल के निगेटिव टर्मिनल को दूसरे सेल के पॉजिटिव टर्मिनल को लगाते चलेंगे ऐसा सामने सामने, तो सभी सेल का ईएमएफ ऐड होता है. लेकिन अगर एक के निगेटिव को दूसरे का निगेटिव लगाएंगे, जैसे फॉर एग्जांपल ऐसा, तो ये दोनों ऐड नहीं होंगे, माइनस होंगे. जैसे यहाँ पे 1.5 वोल्ट 1.5 वोल्ट ये ऐड हो जाएंगे, ये 3 वोल्ट हो जाएंगे. लेकिन इस केस में अगर ये दोनों 1.5 वोल्ट है तो दोनों का माइनस होके वो 0 हो जाएंगे. समझ में आ रहा है? सो इसको बोलते हैं असिस्ट, इसको बोलते हैं अपोज. ये दो कॉम्बिनेशन ध्यान में रखना, है ना. यहां पे मैं लिख रहा हूं असिस्ट. खैर ये चीज आप 12th में भी सीखोगे, कोई बड़ी बात है नहीं. तो दैट इज प्लस माइनस माइनस प्लस. और अगर आप प्लस प्लस भी साथ में लगाते हो तो भी वो अपोज ही करेगा, ये बात ध्यान में रखना, है ना. या फिर मैं ऐसा लिख देता हूं कि लाइक दिस, है ना, माइनस प्लस प्लस माइनस, तो ये हो जाता है अपोज.
ठीक है, ये हो गया सेल असिस्ट एंड सेल अपोज। बाकी यहां पे आप देख लो, अगर सेल मान लो यहां पे इसका पॉजिटिव इसके पॉजिटिव को लगा है, इसके निगेटिव इसके निगेटिव को लगा दिया है, बराबर है। तो बेसिकली इसका पॉजिटिव इसके पॉजिटिव को आ रहा है, इसके निगेटिव इसके निगेटिव को आ रहा है ना। तो ये भी एक आप कॉम्बिनेशन ले सकते हो। यहां पे देखो करंट जो है वो एक ही डायरेक्शन में बहेगा, यहां पे करंट जो है वो क्या हो जाएगा, डिवाइड हो जाएगा। देखते हैं, इन अ सीरीज कॉम्बिनेशन सेल्स आर कनेक्टेड इन सिंगल इलेक्ट्रिकल पाथ such that the positive terminal of one cell is connected to the negative terminal of the next cell and so on. The terminal voltage of the battery is equal to the sum of the voltage of individual cell in series as shown in the figure. यानी आपको ये दिया है, ये 12th का है, ये मैंने बता दिया आपको, ठीक है। सेल्स इन पैरेलल का डायग्राम वहां पे है। एडवांटेज क्या होगा, अगर दो सेल सीरीज में कनेक्ट करेंगे तो बड़ा वोल्टेज अपन प्रोड्यूस कर सकते हैं, और दूसरा अगर एक डैमेज हो गया है ना तो दूसरे को हम रिप्लेस भी कर सकते हैं, नॉट एन इश्यू। पैरेलल में देखो, अभी जो मैंने आपको बताया, दो सेल से कनेक्ट पैरेलल किया, एक का पॉजिटिव टर्मिनल है ना साथ में लगाया, पॉजिटिव टर्मिनल साथ में लगाया, नेगेटिव टर्मिनल भी साथ में लगाया। पैरेलल कनेक्शन में करंट डिवाइड होता है अमॉन्ग द ब्रांचेस, I1 I2 वहां पे दिया गया था। कंसिडर द पॉइंट B1 एंड B2 हैविंग पोटेंशियल B1 एंड B2 रिस्पेक्टिवली। ये देखो VB1 एंड VB2 पोटेंशियल रिस्पेक्टिवली, दैट्स इट, नथिंग एल्स। इसका एडवांटेज डिसएडवांटेज अब एक बार देख लो, दैट इज वेल एंड गुड। अब टाइप्स ऑफ सेल है ना, अभी अलग अलग टाइप्स के सेल होते हैं, प्राइमरी सेल, सेकेंडरी सेल, फ्यूल सेल, जो आपके ऑलरेडी 9th-10th में हो चुके हैं, राइट। सो इलेक्ट्रिकल सेल्स कैन बी डिवाइडेड टू सेवरल कैटेगरीज लाइक प्राइमरी सेल है ना, सेकेंडरी सेल, फ्यूल सेल। कुछ सेल्स होते हैं जो चार्ज नहीं होते, रिचार्ज नहीं होते, कुछ सेल जो है वो रिचार्ज हो जाते हैं, लाइक दैट। फाइन, सो यहाँ पे हमने हमारा चैप्टर कंप्लीट कर लिया है, ठीक है। सीरीज रेजिस्टेंस इन सीरीज एंड रेजिस्टेंस इन पैरेलल, इसका आपको आइडिया आना जरूरी है। अगर आप उतना कर लेते हो इस पर्टिकुलर चैप्टर में तो भी वेल इनफ है। उसके बाद EMF जो भी सेल्स है उनको हम कैसे सीरीज में लगाते हैं या फिर असिस्ट करते हैं या फिर अपोज करते हैं, ये आपको पता रहना जरूरी है। तो इतना भी अगर आप इस चैप्टर से देख ले तो दैट इज वेल इनफ, फाइन। तो विदाउट वेस्टिंग टाइम यू आर प्रिपेयर फॉर योर कमिंग CT एग्जाम, है ना। आपने ये देख लिया है और इसको कर डाला तो आपका एग्जाम जिंगा लाला, है ना। अरे देखो बेसिक कंसेप्ट तो आपको क्लियर करवा दिया हूं मैंने, अब थोड़ा सा लिखना बाकी है, थोड़े से एक दो उसके ऊपर न्यूमेरिकल डेवलप करना बाकी है, वो आप कर सकते हो, नॉट एन इश्यू। जो मेन पैरेलल और सीरीज के हैं वो मैंने आपको करवा के दिया है अलॉन्ग विद द एग्जांपल्स, राइट। दैट्स ऑल फ्रॉम माय साइड, थैंक यू सो मच, टेक केयर एंड बाय बाय।